जय शिवराय मित्रांनो, आपल्याला जर कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल, त्यासाठी प्रॉपर्टी आपल्याला गहाण ठेवायची असेल, तर ती एक तर NA-44 असणं गरजेचं असते किंवा पक्क्यातली 7/12 आपल्याला लागत असते. मग आता राज्य सरकारनं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी तशी घोषणा केली. मात्र आता हे प्रॉपर्टी कार्ड कोणाला देण्यात येणार आहे, कसं देण्यात येणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची. कारण प्रॉपर्टी जमीन जायदाद म्हणलं की त्याचं सगळं कागदपत्र ह्या गोष्टी अपडेट सुद्धा असणं गरजेचं असते. आता ज्या काही राज्य सरकारच्या जमिनी असतील, गायरान जमिनी असतील, या जमिनीवर 1 जानेवारी 2011च्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, अशा अतिक्रमण धारकांना या जमिनी नियमित करून शासन देणार आहे. 1500 स्क्वेअर फूट पर्यंत या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. 1500 स्क्वेअर फूटपेक्षा जर जास्त जमिनी असल्या तर त्यांना सुद्धा फक्त 1500 स्क्वेअर फूटच हे अतिक्रमण नियमित करून देण्यात येणार आहे. आणि मग त्यांना नियमित करून दिल्याच्या नंतर त्यांना जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल, त्या जमिनीवर कर्ज उचलायचं असेल, तरी आता त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे, असं सुद्धा महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या अतिक्रमण धारकांचा फायदा पहा. एकतर त्यांना ते अतिक्रमित जमीन नियमित करून दिल्या जाणार, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे त्यांना कर्ज प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा सुविधा मिळणार. म्हणजे हे फायदा होणार आहे. अशी ही महत्वाची एक योजना राज्य शासनाने आणलेली. त्यामुळे जर असा अतिक्रमण कोणाचं गायरान जमीन असेल, सरकारी जमीन असेल, या जमिनीवर असेल आणि 1500 स्क्वेअर फूट पर्यंत असेल, तर हे राज्य शासनातर्फे नियमित करून दिल्या जाणार आहे. त्यामुळे असं जर तुमचं अतिक्रमण असेल तर यासाठी आपण लवकरात लवकर अशी जमीन ही नियमित करून घेणं गरजेचं आहे. अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.